नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयाकडून जनगणना कामाबाबत एक महत्वाचा आदेश आज जारी करण्यात आला. या आदेशानुसार दिव्यांग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जनगणनेच्या कामातून वगळण्याच्या स्पष्ट सूचना या देण्यात आलेल्या आहेत. 30 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या पत्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश हे देण्यात आले आहेत. राज्यातील दिव्यांग कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना जनगणना काम देऊ नये असं स्पष्टपणे त्यामध्ये नमूद करण्यात आलं. या निर्णयामागं दिव्यांग हक्क कायद्याचा आधार देण्यात आला असून दिव्यांग कर्मचाऱ्यांना भेदभाव मुक्त व सन्मानजनक वागणूक देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचं अधोरेखित करण्यात आलेलं आहे. मात्र काही ठिकाणी या सूचनांचं पालन होत नसल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने कडक भूमिका घेतली. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांनी याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश हे देण्यात आले आहेत. यापुढे जर कोणत्याही दिव्यांग कर्मचाऱ्याला जनगणनेचे काम दिले गेले तर त्यावर नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता ही व्यक्त केली. जनगणना प्रक्रियेसाठी शिक्षक, सरकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याची मोहीम चालू झालेली आहे. काही ठिकाणी गैरहजेरीबाबत कडक भूमिका घेतली जात आहे. प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की जनगणना हे अत्यंत महत्वाचं आणि राष्ट्रीय काम असून त्यात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. जे शिक्षक कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाला दांडी मारली आहे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पुण्यात मुख्याध्यापकांसह 8 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.